झोपली वाटते हे अजून. हा आई, अजून काय इतक्या लवकर उठते का ते? मस्त फिरले मग तुम्ही. मस्त होतं ना केरला, मस्त मजा आली. हाव का रे, आपल्या गोल्यानंही मजा केली असन. हाव ना, मस्त कोल्यानं मजा केली. अन बॅगा इथंच पडू दिल्या हा, रात्री आले तर. आता लय रात्र झाली होती आई, आता ते थोड्या वेळानं काढून त्यातलं सामान आणि मग ठेवते. हाव काय. आई आज काय बनवते हो स्वयंपाकाला? काय बनवू सांग तू आता. तू सांगशील ते बनवते मी. मस्त वड्याची भाजी बनव आणि रस बनव. हाव का रे. हाव ना, आता तिकडे जाऊन लय बाहेरचं खाल्लं, आता घरी बनव मस्त. मी आणतो आंबे गिंबे. ठीक आहे ना, घेऊन ये आंबे, बनवतो मी. आता हे तर काही करणारच नाही स्वयंपाक, झोपलीच आहे ते अजून. उठन केव्हा, आंघोळ करीन केव्हा, करण कधी स्वयंपाक. अन का रे, लय सामान आणलं वाटते. हाव आई, तिकडे गेल्यावर काही पटलं तिले तर घेऊन आली ते. आता पहिलेच तर किती मोठं सामान आहे रे घरात. जागे जागे वस्तू ठेवते, साफ करायला गिफ्ट करायला. सफाई तर काही करत नाही, फक्त आणून ठेवते सामान. जाऊ दे नाही, तिला आवड आहे ना. नाही रे, मग करणंही झालं पाहिजे ना. आणून काय उपयोग. आता पाहतं हे फुलं फालं आणून ठेवले, मी धुतले तर धुतल्या जाते, नाही तर त्याच्यावर धूळ तशीच राहते. तिले तर काही टाइम भेटतच नाही. जाऊ दे नाही, तू हाय म्हणून ते करत नाही. हाव काय. अरे मी काय म्हणते, मले मावशीच्या घरी जायचंय. त्या दिवशी मावशीचा फोन आलता, तर म्हणे ते लता ये म्हणे माझ्या घरी, आरती आली आहे म्हणे, मग चांगलं वाटन म्हणे सगळेचे सगळे राहत. जातो म्हटलं उद्या. हाव का बाई, हाव काय, जातं काय उद्या मग? हाव रे, सकाळी गाडीत बसून दे मले, चालली जातो उन्हाच्या पहिले. हा ठीक आहे नाही, बसून देतो तुले. हाव रे, जाऊन येतो घरी तिच्या. आता लय दिवस झाले गेली नी ना. आता लग्नाच्या वेळेस गेलती आणि ती हात तुटला होता तेव्हा गेलती, त्यापासून कुठं गेली मी. ठीक आहे नाही, चालली जाय. तर काय माहिती तिचं काय आहे, तो तिच्या आईच्या घरी जायचं म्हणत होते. हाव का रे, आताच तर फिरून आली रे. आता जाते म्हणाली होती. कुठं जायची तयारी चालू आहे? आई मावशीच्या घरी जायचं म्हणते. म्हटलं जा, उद्या सकाळी गाडीत बसून येतो आईले. हा व, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी माहेरी जाणार आहो. अव जाऊ दे आईले, हा 4-5 दिवस राहीन मग येईन परत, मग तू जाजो. आताच आपण फिरून आलो. तुम्हाला सांगितलं होतं ना मी माईच्या घरी जाणार आहो. हा आताच जाऊन आल्या होत्या मावशीच्या घरी. उठल्या सुटल्या की चालल्या मावशीच्या घरी, उठल्या सुटल्या की मावशीच्या घरी. काय आहे त्या मावशीच्या घरी? पण जाऊ दे ना, 4-5 दिवसानं काय बिघडणार आहे. हाव काय, मग 4-5 दिवसानंतर गेल्या तर चालणार नाही काय? अव ते आरती गिरती आली आहे तर जाते आई म्हणते. सगळ्याच्या संगमंग राहिलं तर बरं वाटते. आता आपण फिरायला गेलो होतो, ते काय गेली का कुठं? हाव, तू फिरायला गेली तर मी तुला काही बोलली काय, जाऊ नको की काही. हा, तू तर जाऊन आली ना, तरी तुला फिरायला जायचंच आहे. फिरायला थोडी म्हणते आहे, आईच्या घरी जातो म्हटलं. मग जाय ना तू आईच्या घरी, कोण नाही म्हणते तुले. तुम्हीच तर चालले. मग काय त्या आईचं गाव कोणत्या दूर आहे काय? हा, गावात आहे ते आईचं गाव. हा म्हणजे मग मी काय जाऊ नाही काय? अव जाय म्हणते मी तुले, याचा डब्बा देऊन देत जाजो तिकडनं. हाव काय, तिकडे गेल्यावर डब्बेच करू काय मी? आता मला वाटलं होतं तुम्ही इकडेच राहसान म्हणून म्हटलं की डब्याचं काही टेन्शन नाही यांचं. मी आरामात आईच्या घरी राहिले असते 10-12 दिवस. बहिणी गिनी आले माझ्या तर. आई तुमचं भल्लच आहे, पण मी कुठं जायला निघाली की तुमचं निघते. इथं जायचं आहे, मला तिथं जायचं आहे. म्हणजे तू इच्छा होते मग इच्छा नाही का? मी कुठं नाही म्हणते. तुमचा बस चालला असता तर आमच्यासोबत फिरायला आले असता तुम्ही. मी कायली येऊ फिरायले? अव मी कायली येऊ फिरायले, मले काही हाऊस नाहीये. आता सगळे आले म्हणून जातो म्हटलं. तिनं तर लय दिवसा पहिलेच फोन केलता, मी म्हटलं इली येऊ दे गाऊन मग जातो. तेव्हा तरी चालल्या जात्या, जेव्हा आम्ही घरात नव्हतो तेव्हा. हाव काय. अव तूही जाय, आई जाते, कायले तुम्ही टेन्शन घेताय? माझ्या डब्याचं असतं टेन्शन आहे ना, आनंद मी मेस मधून. नाही रे, कायले मेस मधून आणतं तर इले काहीच्या माहेर जाऊन डब्बा देता येत नाही काय? जाऊ दे नाही, मी कायले एवढ्या दूर डब्बा घ्यायला जाऊ रोजच्या रोज? नाही, हे कवाई अशीच करते. मी काही करत नाही. तुम्हाला असं वाटते आता मी कुठं फिरायला जाऊ नको कुठं नाही, इथं फिरून आले. नाही व, मला थोडी वाटते काही. दिवसभर मी त्या पोराला वागवतो, ड्युटीवर जातात तू तर. आपण म्हणते करू दे बाईल नोकरी, करू दे, आपल्याच पोराले मदत होते. तू जास्तच माझ्या डोक्यावर बसतो. तुम्हालाच तर हाऊस होती, कधी होऊ देतं कधी होऊ देतं. आता झालाय तर वागवा. तुमचं काय म्हणणं आहे की मी नोकरी सोडून घरात बसू? नाही व, मी कुठं म्हणतो असं. तुमचं म्हणणं आहे ना मी घरात बसू, ते भांडे कुंडे ते घासत बसू? नाही ना, हाय ना कामाली बाई, तू कायले घासतं भांड्यानं कुंडे.
तुम्ही दोघीच्या दोघी कायले भांडून राहिल्या पण? पहा ना तुमची आई कशी बोलते तर पोट दुखून राहिलं त्यांचं. फिरायला गेलो ते आपण तर. मग कायले पोट दुखन? तुम्ही गेल्याने ना कुठं फिरायले म्हणून तुमचं पोट दुखते. आमचं काही पोट गीट नाही दुखत बाई. व तू बी जाय तुझ्या माहेरी आणि आई जाते तिच्या बहीणच्या घरी. ले बोलायला पाहिजे तुम्ही ना. मी आणतो ना मेस मधून डब्बा, तुम्ही कशाला टेन्शन घेतात? तुम्हाला म्हणते मी किती वेळा अहो स्वयंपाक शिकून घ्या, स्वयंपाक शिकून घ्या. तुम्ही म्हणते नाही नाही नाही. आहो म्हणजे आता मी नोकरी करू आणि स्वयंपाकी करतो. काय झालं केलं तर? आई तू टेन्शन घेऊ नको, उद्या सकाळी तुला बसून देतो मी गाडी. मी कायले टेन्शन घेऊ रे, मी तर जाईनच माझ्या बहिणीच्या घरी. पहा ना कशा बोलते तुमची आई तर. आव तू काही कमी थोडी आहे, तू नाही कायले वाढवलं. म्हणजे सगळी गलती माहीच आहे. मग आता कोणाची आहे? तू हाव म्हणायला पाहिजे होतं जा म्हणून आई. मग त्यानंतर तू गेली असती माहेरी. हाव काय? थोडा प्रश्न संपला असता. न सांगितलं आई असतं आईले की मी मेसून डब्बा आणतो की काही आणतो. अव माहीच गलती आहे ना, तुमची थोडी गलती आहे. मी कधी भेदभाव नाही करत तुमच्या आईमध्ये आणि माझ्या आईमध्ये. माझ्या आईला साडी घेतली तर तुमच्या आईला साडी घेतली मी. तरी पाहिलं की तुमची आई कशी बोलते तर. तुम्हाला माहित आहे ना एक वेळा शाळा चालू झाली की मला सुट्टी भेटते का? जातो तर मी एखाद्या घंट्या करता जातो आईच्या घरी फक्त. अशी कोणती जाऊन बसत राहतो तिथं. अगं मी काय म्हणतो, आता काय 1 तारखेपासून स्कूलच चालू होते. 10 दिवस तर उरले आता सुट्ट्याचे. मी काही बोललो का तुले? नाही ना, पण तुमची आई जास्तच करते. जाऊ दे, आई सकाळी जाईल त्यानंतर तू चालली जाजो. आता जातच नाही ना मी तुमच्या आई येईपर्यंत. आई काही लवकर येणार नाही, तू चालली जाय मग तू शाळा उघडन. फालतू मध्ये सकाळी सकाळी डोकं खराब करून टाकते तुमची आई. आता म्हटलं होतं चांगली ते साडी आणली ते देतो म्हणलं. मग दे ना आता काय बिघडते? आता देतच नाही मी तुमच्या आईला साडी. जा बाई, तुला जे करायचं आहे ते कर. काय डोकं दुखी आहे. म्हटलं होतं मस्त जेवण गिवण करतो आणि जातो आईच्या घरी. एवढे सारे कपडे धुवायचे आहे. आई मी तुला तर बोलला होता की तुला सकाळी गाडीत बसून देते. मग काय झालं रे? पहिले तिच्या तोंडाशी आली. तुला तर माहित आहे ते कशी आहे तर. काहीले घाबरूनच राहायचं का रे? ले समजायला नको काय? जाऊ दे ना तिले, तू जाय तुला सकाळी बसवतो मग तिले नेऊन देतो तिच्या आईच्या घरी. आता काय तिची शाळा उघडली 10 दिवस तर राहिले. ठीक आहे ना बापा, मले काय आहे त्या डब्याचे वाखे झाले नाही पाहिजे म्हणून मी म्हणत होती तिले. मले काय करणार जर तुलेच फरक पडत नाही तर. खातो ना माई मी मेचचं, काही टेन्शन घेतो. तू तयारी करून ठेवजो. ठीक आहे ना, जाय तू आंबे घेऊन ये. आता कायले स्वयंपाक गिंपाक करते ते. आता मस्त झोपून राहीन ते अजून. जाऊ दे ताई. चाल बापा, सारे कपडेचे धुवायला टाकतो. आता लावतो मशीन मध्ये आणि धुवून टाकतो. जेवतो आणि चालली जातो आईच्या घरी. येतो ना जाते की राहते तर. नमस्कार मंडळी. काय बा मंडळी, तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात आणि सबस्क्रायबर नाही करत. हा, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. आपले 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे, मग आपलं चॅनल मोनेटाईज होईल. आणि आम्हाला छान छान कमेंट पण करत जा. आमचा व्हिडिओ बघतात तुम्ही आणि कमेंट करायला का कंजूशी करतात बरं? आणि व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. तुम्हाला आमची स्टोरी कशी आवडते ते पण सांगत जा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही लाईक करणार, शेअर करणार, सबस्क्राईब करणार हे तर फ्रीमध्ये करू शकतात. हो नाही? हो ना अनिता, तसंच आहे. चला मग मंडळी, आता ही स्टोरी पुढे कंटिन्यू करू. चला आई पटकन. लय गरमी आहे. मग का नाही, किती उन्हाळा तपून राहिला. त्यात सगळे म्हणते कूलर मध्ये बसायला नाही पाहिजे, असं नाही केलं पाहिजे. त्यांना समजते का? पहिल्या जमान्यामध्ये राहू शकत होतो बिना कूलरचे. आव त्यांना काही समजते म्हणून ते म्हणतात. तुम्ही पाहिलं ना बाबू झोपते तरी काय. थोडासा चालू करायचा, थोडासा बंद करायचं, असं करायचं. आता पाहतो हा झोपत नाहीये. कूलर लावला तर झोपन तो. तो खाली ठेवल्याबरोबर तो उठून जातो. आव आज उद्या आता पाळणा बांधायचाच आहे ना आपल्याला. आता उद्यापासून त्याला पाण्यात टाकलं की मग मस्त झोपत जाईन तो पाण्यामध्ये. तर हाव ना, कधी पाळणा बांधते काय माहिती तुम्ही. बांधतो ना. आई गेली मार्केटमध्ये. हाव ना, तुझी आई म्हणत होती ना काहीतरी आणायचं आहे म्हणून गेल्या त्या. हाव ते नाव करायचं सामान घ्यायला गेले त्या. नाही उद्या आता कार्यक्रम आहे तर आणतो काही सामान. हाव काय, येते का ती मावशी? नाही व मावशी गुशी काही येत नाहीये. ऊन किती आहे. तुझ्या घरच्या लोकांना लयच ऊन लागते पण. हा मग काय करू ना इथं गावात येऊन. हाव काय, म्हणजे गावातले लोक काही राहत नाही इथं. आता मला काही माहित नाही. आज तर लाईट पण गेली. हाव ना, ते तिकडे रिपेअरिंगचं काम करत आहे ते म्हणून गेली लाईट. मग किती वाजता येईन आता. येईन ना, 2 वाजता येते म्हणाली. हाव काय, 2 वाजता येईन का लाईट. तुम्ही तर जरात नाही घेतो याले. नाही हो, तो कुठं राहते माझ्याजवळ तुला तर माहित आहे. आणि अजून लहान आहे, कसं पकडा त्याले. हाव काय, तुम्हाला काही सवय नाही न पकडायची त्याले. अच्छा मला तर सवयच होती. काय बापा याले पकडून राहा लागते निवड. वहिनीले का नाही बोलवलं? वहिनी काम करत आहे ना आता. त्यांना गहू निवडायचे, त्या गहू निवडताय. हाव काय, आता आपल्या घरची दळण्यासाठी निवडायचे होते. ते आईले निवडायला लावणं. आई कायले निवडते व. आई काही निवडत नाही. तुमच्या आईले म्हणा ना थोडस गहू निवडून दे म्हणा. म्हणा लागन आता आईले काय म्हणते तर. आई इकडे आली म्हणजे म्हणा लागन, निवडून देते मग आई. तू आईले म्हणा फक्त एका दळणाचे निवडून द्या, मग पुढच्या दळणापासून मी निवडतो. ठीक आहे ना. एखादा महिना झाल्यावर मग निवडायला लागतो मी गहू घेऊ. सध्या काही निवडत नाही. ठीक आहे ना. तुम्हाला तर म्हटलं होतं पीठच आणा, पण तुम्ही ऐकलं नाही. नाही व,
ते पीठ लय महागात पडत होतं ना. मग काय होते? आई निवडून देते, राहू दे. आई म्हणत होती चाल म्हणे, आता नाव घेऊ ठेवून घे म्हणे आणि मग चाल म्हणे आपल्या घरी. पाय ना मग, तुला जायचं असन तर नाही हो, मी कायले जाऊ आता. जाय तू आईच्या घरी, आई म्हणते तर. नाही हो, मी काय जात नाही. तुम्हाला तर माहिती आहे माझी वहिनी कशी आहे तर. ठीक आहे ना, नको जाऊ. तुझी आई तर आहे ना 1 महिना. आता काय माहिती, जातो जातो तर करते. हा, तुझी आई काय 12 दिवसात बोरी झाली काय? राय म्हणा आता 1 महिना. काय माहिती, जाऊ द्या. आपलं लेकरू आहे, आपल्याला सांभाळा लागन. सांभाळतो आपण, आई असती तर बरं राहते. जाऊ द्या ना आता. आता कोणावर काय जोर आहे आपला. ते तर आहे. झोपलाय वाटते. हाव ना ताई, त्याला घेऊनच फिरा लागते तेव्हा तो झोपते. हाव, जिथपर्यंत पांडा बांधत नाही तिथपर्यंत असंच आहे. हा ना वहिनी, आता पाळणा बांधा लागते बा. तर बांधायचं असेल तर बांधून घ्या पाळणा. हा, तुमचे भाऊ घरी आहेत. आहे का दादा घरी? हाव, तुमचे भाऊ आले आहे, पाळणा बांधून घ्या. आणि कुठं गेली होती आई? आई मार्केटमध्ये गेली. हाव काय, सामान आणायला गेली असन. हाव, आई म्हणे काय काय लागते काय काय नाही मी घेऊन येतो म्हणे. चांगलं झालं ना. आणि मी सांगून आली सगळेले. हाव काय वहिनी, सांगितलं काय? हाव, सांगितलं ना. आता थोड्याशा घुगऱ्या गिगऱ्या बनवा लागन उद्या, तर बनवून घेतो मी. ठीक आहे ना वहिनी, बनवून घ्या. वहिनी, आई काय करते आहे? झोपल्या त्या. हाव काय? काऊन, काय काम होतं का? आईले म्हणत होतो थोडेसे गहू निवडून दे. हाव काय, मलाच कानी सांगितलं, मीच निवडून दिले असते. अन जाऊ द्या ना, आई पाय तो आई निवडून देते काय. दळण करा लागते ना त्याच्याकरता. हाव ना ताई, पीठ संपलं ना. काव, मी तर तुला बोलली होती की पहिलेच गहू घेऊन निवडून ठेव, तेव्हा कानी केलं. ताई, ते निवडले होते तेवढे संपले आता. ठीक आहे ना, आज मी निवडले ते घेऊन जा, दळून घेऊन या. आता कसं पसारा काढले परवडत नाही त्या गव्हाचा. आई निवडून देते ना वहिनी, राहू द्या ना. तुमची आई कायले निवडून देते पाहिलं ना. आणि पसारा करून ठेवतील त्या विनाकारणचा. ठीक आहे ना वहिनी. ती काढून ठेवते, तुम्ही घेऊन जा, दळून घेऊन या. आणि गेले जास्त घेऊन फिरू नको, त्याला तशीच सवय पडन, मग तो खाली राहणारच नाही. अव ताई, त्याला गरबी होऊन राहिली. आज तर लाईट गेली. हाव ना बिचारे, पांडा गिन्ना बांधून घ्या. ठीक आहे ना वहिनी, बांधतो. चला बा मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ऊन खूप तपत आहे.